नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं दादा? गणेश नारायण बमनाव. बरं, काय त्रास होता आपल्याला? म्हणजे छातीमध्ये दुखत होतं. बरं, कधीपासून? निघल्यासारखं ते सकाळी चालू झालं होतं असं वातावरण खाल्ल्यामुळं. हां. आणि इथं आलो होता मग आता फरक मस्त वाटतो. 75% फरक जाणवला. बरं, तुम्ही जेव्हा ICU हॉस्पिटलमध्ये गेले ते मल्टी स्पेशालिटी, तेव्हा त्यांनी काय सांगितलं? त्यांनी म्हटलं होतं मला ECG केली त्याने. ECGच्या नंतर ते म्हणे आपण इंजेक्शन वगैरे देऊ म्हणे भारीतला. त्याच्यानंतर पुन्हा एका तासाने पुन्हा ECG वगैरे करून बघू म्हणे त्याच्यात काय निघतो वगैरे. म्हणजे घाबरून दिल्यासारखं केलं तर त्यांनी. बरं. पण मी तुमच्याकडे आलो तर मस्त आता फ्रेश वाटतंय. बरं, छातीचा काय त्रास होतो तुम्हाला? ते छातीत चमक निघल्यासारखी होतं, ते वात येत होता छातीमध्ये, मग त्याच्यामुळे घाम येत होता. पण आता ते कमी पडले. तुम्हाला असं वाटलं हृदयाचं काही आहे का काय? हो, आणि असं घाबरून. हां, बरं. आणि तुम्ही दरवेळेस गेले की तुम्हाला असंच हॉस्पिटलमध्ये हे म्हणतात की तुम्हाला हृदयाचं ते घाबरून देतात समजा हॉस्पिटलमध्ये. बरं, पण मग तुम्हाला आता समजलं काय हृदयासंबंधी काही नाही आहे? नाही. हां, हे कशासंबंधी आहे? पोटासंबंधी. हो. बरोबर. हो. हा आजार पोटाचा आहे, पण तो कसा वाटतो? हृदयाचा आहे. हो. हां, तर तुम्ही काय करायला पाहिजे अशा वेळेस? आयुर्वेदिक ट्रीटमेंटच करायला पाहिजे. ते मुळापासून उकडतं आयुर्वेदिक. हे काय तात्पुरतं येतं पुन्हा तसंच हे होतं. बरं, आपण काय काय प्रोसिजर केली आज? आपण पंचकर्म वगैरे केला. पंचकर्म केलं, स्नेहन, स्वेदन, बस्ती, अग्निकर्म, विद्धकर्म हे केलं. आता तुम्हाला चांगला फरक वाटतोय? मस्त असं फ्रेश वाटतंय मला आता. हृदयाचं प्रसन्नता वाटते. हो, हां, हृदयाचं दुखणं बरं झालं? बरं लगेच. चालेल चालेल, धन्यवाद. हो.